हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण बनवत आहोत झटपट चिकन. तर चला बघूया कसं केलेलं आहे हे चिकन. हे चिकन माझ्या मावशीने केलेलं आहे. तर सुरुवातीला आम्ही घेतलेलं आहे 1 किलो चिकन. हे आपण धुवून घेतलेलं नाही आहे. धुतल्याने चिकनची टेस्ट थोडी चेंज होते. त्यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत, हळद टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्यात 1 चमचा धना पावडर टाकून घेऊया. त्याचबरोबर घरकुल मटण मसाला जो भेटतो तो टाकून घेऊया. त्याने चिकनला खूप टेस्ट येईल. ती 1 पुडी टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण चिकन मसाल्याची पुडी टाकून घेऊया. सगळे सुके मसाले आपण मॅरिनेट करतानाच टाकणार आहोत, जेणेकरून चिकनमध्ये हे मसाले नीट व्यवस्थित लागतील. नीट व्यवस्थित आता आपण एकजीव करून घेऊया. मावशी करत आहे आज चिकन. तर चला बघूया कसं होतं हे चिकन. नीट व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर हे चिकन आपण 1 ते 2 तास मॅरिनेट व्हायला तसंच ठेवणार आहोत, जेणेकरून मसाले नीट लागतील. त्यानंतर आता आपण वाटण करून घेऊया. त्यासाठी 2 मोठे कांदे मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत. ते आपण लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. त्यानंतर 2 टोमॅटो देखील भाजून घेऊया. बिना तेलाचं सगळं भाजून घेतलेलं आहे हे. टोमॅटो भाजून झाल्यानंतर बारीक बारीक चिरलेलं खोबरं भाजून घेऊया. त्यानंतर मोठभर लसूण भाजून घेऊया आणि आलं चिरून घेऊया. हे सगळं आता गार झाल्यानंतर आपण वाटण करून घेऊ. तर बघू शकता आपण कांदा वेगळा बारीक केलेला आहे, भाजलेलं टोमॅटो वेगळं बारीक केलेलं आहे आणि खोबरं, लसूण आणि आल्याची वेगळी पेस्ट केलेली आहे. तर चला आता पातेल्यामध्ये तेल गरम झालं असेल तर चेक करून घेऊ आधी आणि नंतर त्यात खोबऱ्याचा मसाला टाकून घेऊ. तो मसाला नीट व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये आपण बारीक केलेला कांदा टाकून घेऊया. आणि सतत हलवत राहूया, जेणेकरून मसाले खाली पातेल्याला लागणार नाहीत. कांदा नीट व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजला की नंतर आपण त्यात बारीक केलेलं टोमॅटो टाकूया. बघू शकता किती मस्त तेल सुटलेलं आहे. मसाले नीट व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये आपण 4 ते 5 चमचे घरचा मसाला टाकणार आहोत. वरचा कोणताही गरम मसाला आपण आत्ता टाकणार नाही आहोत, कारण की आपण चिकन मॅरिनेट करतानाच त्यामध्ये धना पावडर, मीठ, हळद, चिकन मसाला सगळं टाकलेलं होतं. तर आत्ता आपण फक्त घरचा मसाला, चटणी जी आपली असते ती टाकणार आहोत.
तुम्ही थोडं लाल होण्यासाठी लाल मिरची पावडर देखील टाकू शकता. मसाला नीट भाजलेला आहे, आपण बघू शकता. आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे. तोपर्यंत 2 तास आम्ही हे मॅरिनेट करत ठेवलेलं. आता आपण ते पातेल्यात टाकून घेऊ. नीट व्यवस्थित सगळं चिकन आपण मिक्स करून घेऊया. त्यावरती प्लेट ठेवून त्यात पाणी ठेवूया, जेणेकरून पातेला खाली लागणार नाही आणि चिकनला मस्त पाणी सुटेल. दहा ते 15 मिनिटांनंतर आपण त्यात पाणी ओतणार आहोत. आता आपण अजून 10 मिनिटं हे चिकन वाफलवून घेणार आहोत. बघू शकता आपलं चिकन तयार झालेलं आहे. खूप छान अशी तरी देखील सुटलेली आहे. चिकनला शिजायला काय एवढा जास्त वेळ लागत नाही, सो 20 मिनिटामध्ये ॲटलिस्ट ते शिजून जातं. तयार आहे आपलं मसालेदार चिकन. अगदी कमी साहित्यात आपण हे बनवलेलं आहे. कोणतेही खडे मसाले वगैरे एक्स्ट्राचे आपण ह्यात यूज केलेले नाही आहेत, पण हे खूप टेस्टी झालेलं आहे. कोथिंबीर टाकून आपण गार्निश करून घेऊया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.